धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75। मोबाईल नंबर 74 99 17 68 64। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आणि स्वातंत्र्यानंतर जीवनभर कार्य केले। सहकारामधून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करणारे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर शिंदे यांचे सहकारासह देश उभारणीमध्ये मोठं योगदान आहे, असं गौरवोद्गार कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री नामदार सिद्धरामय्या यांनी काढले आहेत। जाणता राजा मैदान इथे जयंती महोत्सव समितीच्या वतीने पुरस्कार वितरण कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी ते बोलत होते। अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते। व्यासपीठावरती महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, कर्नाटकचे मंत्री HK पाटील, माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्करराव जाधव तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार झिशन सिद्दीकी, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे तसेच सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, बाजीराव पाटील खेमनर, रणजित सिंह देशमुख, इंद्रजित भाऊ थोरात, आमदार शिरीष दादा चौधरी, आमदार राजेश राठोड, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार नामदेवराव पवार, आमदार हिरामण खोसकर तसेच आमदार लहू कानडे आदींसह राज्यभरामधील माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना नामदार सिद्धरामय्या म्हणालेत की भाऊसाहेब थोरात यांनी सहकार चळवळीमधून ग्रामीण भागामध्ये आर्थिक समृद्धी निर्माण केली, तर डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी हरित क्रांतीमध्ये योगदान दिले। भारतामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण भारत होतोय, तो फक्त काँग्रेसमुळेच। सहकार चळवळ ही ग्रामीण भागाला सशक्त बनवते, मात्र केंद्र सरकार सहकार चळवळ मोडीत काढू पाहते। राज्याचे सर्व अधिकारी त्यांनी ताब्यात घेतले आहेत। भारतीय जनता पार्टी ही भ्रष्ट पार्टी आहे। कर्नाटकमध्ये 40% कमिशन घेत होते, त्यामुळे जनतेनं त्यांचा मोठा पराभव केला। राज्यामध्ये 5 कलमी विकास योजना निवडणुकीपूर्वी जाहीर करावी। संपूर्ण देशामध्ये काँग्रेसमय वातावरण असून भाजपची हुकुमशाही रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी काँग्रेस पार्टी लढली आहे। आत्ताचे सत्ताधारी त्यावेळेस कुठेही नव्हते। मागील 70 वर्षांमधील प्रगती ही काँग्रेसमुळे झाली आहे। लोकशाही आणि संविधान धोक्यामध्ये असून भाजप वसाहतवाद योजना आणत आहे, ही देशाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, अशी टीका करताना आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाऊसाहेब थोरात यांच्या रचनात्मक कार्याचा वारसा जपला असल्याचंही म्हटलं आहे। तर माजी मंत्री भास्करराव जाधव म्हणालेत की संगमनेरच्या सहकार शिक्षण नम्रता ही राज्यासाठी दिशादर्शक आहे। भाऊसाहेब थोरात यांच्या संस्कारामधनं बाळासाहेब थोरात यांचं काम सुरू आहे। प्रगतशील तालुका ही ओळख राज्यामध्ये नव्हे तर देशासाठी मार्गदर्शक आहे। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे या 2 विभूतींनी हा परिसर सुजलाम सुफलाम केलाय। थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे सहकाराची पंढरी ठरली आहे। सध्या एकनिष्ठता राहिली नसून सत्तेसाठी लोक पक्ष बदलत आहेत। देशामध्ये दोघे जण हुकुमशाहीमधनं देश हातामध्ये घेत आहेत, खोटा इतिहास सांगत आहेत। 2014ला स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतात, मग 1947ला स्वातंत्र्य मिळालं ते काय होतं? ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना त्यावेळी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे, तुरुंगवास भोगला, त्यांचीही तुम्ही थट्टा करताय असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावलाय। तर माजी मंत्री
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामकृष्ण हरी म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली। आपण कायम गांधीवादी विचार जपला आहे, जिवंत आहे तोपर्यंत हा विचार आपण सोडणार नाही असं सांगताना देशाचा कोणताही पंतप्रधान दुसऱ्या देशामध्ये जातो तेव्हा महात्मा गांधी यांचं नाव सांगतो। संगमनेरमध्ये शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगलं काम सहकार्याच्या माध्यमामधनं झालं आहे। इथे निष्ठा जपली आहे, मीही कायम निष्ठा जपली आहे। बापाला घरी बसा असं सांगणारे काही लोक आहेत। शरद पवार हे कायम पुरोगामी विचारांची ताकद राहिले आहेत। मरण आहे, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत मी या विचारांशी बांधील आहे असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं। तर यावेळी माजी मंत्री आमदार थोरात म्हणालेत की हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे। त्यानिमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे। एकनिष्ठता आणि पुरोगामी विचारांचे पाईक असणारे सर्व मान्यवर राज्यभरामधून या ठिकाणी उपस्थित आहेत असं त्यांनी म्हटलंय। यावेळी अशोकराव जैन यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी इंद्रजित भाऊ थोरात, उत्कर्ष रुपवते, उल्हास लाटकर, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नागवडे तसेच बाबा उहळ, शंकरराव खेमनर, राजवर्धन थोरात, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत तसेच राजू वाघमारे, डॉक्टर शोभाताई बच्छाव, संजय फड आदींसह जिल्ह्यामधील आणि संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमामध्ये स्वागत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले। प्रास्ताविक काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलाय, तर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी सर्वांचे आभार मानलेत। या प्रसंगी नागरिक, युवक, महिला इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। साहित्य, सहकार, समाजकारण आणि पर्यावरण क्षेत्रामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ गांधीवादी नेते माननीय आमदार उल्हासदादा पवार आणि स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय। तर कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्याबद्दलचा हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन उद्योग समूह जळगाव यांना देण्यात आलाय। अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीनं 1 लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे। तर भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीनं आमदार PN पाटील यांना गौरवण्यात आलंय। यावेळी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। 2024 हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे। या निमित्तानं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। त्यासोबतच कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचं अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सर्व संगमनेरकरांच्या वतीने या सर्व अतिथींचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, मी म्हटलं की हा एक अत्यंत उल्हास देणारा अतिशय, कारण या व्यक्तिमत्वाने आदरणीय भाऊसाहेब थोरातांनी, आदरणीय अण्णासाहेब शिंदे साहेबांनी आपलं जीवन बदललं। एक मोठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांती या भागामध्ये घडून आणली। खरं तर अत्यंत दुष्काळग्रस्त असलेला संगमनेर तालुका आज राज्यामध्ये अग्रेसर केले आणि म्हणून त्यांना अभिवादन करत असताना आपल्या मनामध्ये निश्चितच खूप आदराच्या भावना आहेत, प्रेमाच्या भावना आहेत, त्या ठिकाणी प्रेरणा देणाऱ्या आपल्या सर्व भावना आहेत। परंतु मला असं वाटतं की हा जयंती उत्सव साजरा असताना आपल्या मनामध्ये एक निश्चय सुद्धा असला पाहिजे, आपल्या मनामध्ये एक प्रतिज्ञा सुद्धा स्वतःशी आपण केली पाहिजे की जे स्वप्न स्वर्गीय भाऊसाहेब थोरातांनी पाहिलं होतं ते नामदार राज्याचे माजी महसूल मंत्री आणि आपल्या सर्वांचे आवडते नेते नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला आणखीन पुढे न्यायचं। सध्या खूप मोठी आव्हानं आपल्याला समोर आहेत, राजकीय आव्हानं आहेत, आर्थिक आव्हानं आहेत, शेतकऱ्यांची सुद्धा आर्थिक अनेक आव्हानं आहेत। ही सर्व आव्हानं आपल्याला पेलायची असतील तर हे 2 महनीय व्यक्तिमत्व की ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना खूप मोठं एक संस्कार दिलेला आहे, संस्कार घेऊन, तो विचार घेऊन, ती मूल्य घेऊन आपल्याला हे सर्व स्वप्न पूर्ण करायचे असा निश्चय, असा प्रतिज्ञा आपण या निमित्ताने करूया। मी पुन्हा एकदा व्यासपीठावर असलेल्या सर्व तमाम अतिथींचं मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जिल्ह्याचे अध्यक्ष आलेले आहेत, सर्व जिल्ह्यातून कार्यकर्ते आलेले आहेत, तालुक्यातून कार्यकर्ते आलेले आहेत, सर्व उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण हा जयंती महोत्सव आणि त्याचबरोबर त्यांच्या जन्मशताब्दीचा शतकपूर्तीचा शताब्दी साजरी आपण करतो आहोत। आदरणीय येथे माननीय मुख्यमंत्री महोदय आलेले आहेत सिद्धरामय्याचे, त्यांचं आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी येथे स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं येथे करतो। हा जयंती महोत्सव आणि त्याचबरोबर शताब्दी महोत्सव या दोन्ही विभूतींचा म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक दिशा महाराष्ट्राला दिली
आणि त्यांनी त्या देशात त्या राज्यामध्ये काही जे निवडले हिरे निवडले नाट्य निवडले आणि त्यांना एक संधी काम करण्याची दिली आणि त्याच्यातून त्यांनी महाराष्ट्र घडवण्याकरता मोठं पाऊल टाकलं असे यशवंतराव चव्हाण साहेबांचे अत्यंत जवळ असणारे आणि त्यांना कायम त्यांचं नेतृत्व मान्य करून काम करणारे असे आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे म्हणजे आता खासदारकीचं तिकीट पंतप्रधान त्यावेळेचे पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी दिले आणि त्यांनी पंतप्रधान खासदार झाल्यानंतर लगेच पार्लमेंटरी वॉर्डाचं त्यांना सेक्रेटरी बनवलं म्हणजे स्वतःचं सेक्रेटरी बनवलं त्यांनी लगेच मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि सातत्यानं शेती विषयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यावेळेस शेतीच्या क्षेत्रात खूप अडचणी होत्या अन्नधान्याच्या अडचणी होत्या त्या सोडवण्याकरता त्यांनी काम केलं महत्वाचं काम योगदान हे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं राहिलेलं आहे त्यांनी जे काही इथे कार्यकर्ते त्यांचे होते सहकारी होते त्यामध्ये पितृ भाऊसाहेब दादांचा सुद्धा सहभाग होता एकत्र त्यांनी ही लढाई महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली होती ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यामध्ये त्यांनी भाग घेऊन त्यावेळेस 42च्या चळवळीमध्ये कारावास सुद्धा दोघांनी एकत्र होता त्यात पी कडू पाटील होते पी भांगरे होते धर्माजी पोखरकर होते त्यानंतर बाहेर आल्यानंतर ही जी कामाला लागलेली अशा पद्धतीनं आज विभाग बदललेला दिसतो हा परिसर बदललेला दिसतो परंतु त्यामध्ये मोठा वाटा हा यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे वसंतराव पाटील साहेबांचा आहे वसंतराव नाईक साहेबांचा आहे यांची सातत्यानं यांना मिळाली आणि त्याचा परिणाम महाराष्ट्र बदलला तसा संगेर तालुका हा सगळा परिसर बदलला आणि म्हणून त्यांचं योगदान जे आहे ते योगदानाची एक आठवण करण्याचं काम त्या स्मृती जपण्याचं काम त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचं काम हे आपण सर्वजण या दिवशी करत असतो आणि म्हणून आज आदरणीय सिद्धरामय्याजींना विनंती केली माननीय एच.के. पाटील साहेबांना विनंती केली सांगितलं त्यांनी ही सगळं काही बरोबर आयोजन करून दिलं आणि आज महाराष्ट्र कर्नाटकचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्यामध्ये येथे आलेले आहेत या कार्यक्रमामध्ये आदरणीय चिनी थालाजी आलेले आहेत ते आता प्रभारी आहेत काँग्रेस पक्षाचे अत्यंत महाराष्ट्राला चांगले परिचित आहेत कारण पूर्वीपासून महाराष्ट्राची त्यांचा संबंध खूप चांगला राहिलेला आहे या कार्यक्रमामध्ये दोन आणखी एक व्यक्तिमत्व आम्ही बोलवले आहे एक आहे भास्करराव जाधव जे शिवसेनेचे नेते विधानसभेमध्ये त्यांचे भाषण तुम्ही सगळ्यांनी ऐकले आणि त्यामुळे अनेकांची अपेक्षा होती की भास्करराव जाधव मोठे नेते आले असते पण म्हणलं भास्करराव जाधवांना ही संधी आम्ही देण्याचा प्रयत्न केला ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याबरोबर जितेंद्र आव्हाडजी सुद्धा येथे उपस्थित आहेत जितेंद्र आव्हाड हे भाषणाकरता प्रसिद्ध आहे दणदणीत भाषण हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं तत्वज्ञान विचार याच्याशी बांधिलकी कायम सातत्याने ठेवण्याचं काम ते केलं आणि या बांधिलकी जपता जपता कधी कधी थोडंसं होतं इकडं तिकडं त्यामुळे बोलून गेले ते आणि त्यांनी खेदर व्यक्त केला विषय संपला विषय राहिला कुठं मग असाच हिशोब करीत बसायला लागलं तर कोण काय बोललं होतं कधी बोललं होतं असं जर विचार केला तर त्यांना नाव ठेवणारे खूप अडचणीत येऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे हे नाकारता येणार नाही पण विचार म्हणून ते काम करणारे एकनिष्ठ भक्कम एकनिष्ठ विचाराबरोबर राहणारे अनेक प्रलोभन आल्यानंतर सुद्धा न जाणारे हे भास्करराव जाधव आणि जितेंद्र आव्हाड हे आपल्याकडे मुद्दा मानलेले आहेत आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे आपल्या कुटुंबातले आजचे अध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून असेल नाही तर कधी असले तरी कायम संगमनेर आपल्या सगळ्यांना प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आजचे अध्यक्ष म्हणून इथे आहे इथे आम्ही 3 पुरस्कार आपण देतो आहोत एक आदरणीय उल्हासदादा पवार हे महाराष्ट्रातलं विचार जपणारं तत्वज्ञान जपणारं तत्वज्ञानाला ताकद देणारं आणि अत्यंत सुंदर पद्धतीने इतिहास सांगणारं आज कोण व्यक्तिमत्व असेल तर ते उल्हासदादा आहे ते तुम्हाला सांगतो एक पुरोगामी विचाराचं आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय व्यक्तिमत्व कोण ज्येष्ठ व्यक्तिमत्व कोण तर दादांचं नाव आमच्या सगळ्यांच्या पुढे येतं ही वस्तुस्थिती आहे त्यांचा सन्मान आपण करतो आहोत इथे अशोकरावजी जैन इथे आलेले जैन उद्योग समूहाचे खरं म्हणजे आपल्याला जैन पाहिजे तेवढा माहिती आहे परंतु शेती करता आणि शेतकऱ्याकरता आदरणीय भवरलाल जैन यांनी
त्यांना भाऊ म्हणतात, त्यांना मोठे भाऊ, हे छोटे भाऊ. त्यांनी किती काम केलेले हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय समजत नाही. आणि आपण जैन हिल पाहिली आणि तिथं सातत्यानं चाललेलं काम त्यांचं पाहिल्यानंतर एखादं व्यक्तिमत्व उद्योग व्यवसायामधून कसं परिवर्तन घडून आणतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि महत्वाचं मी हेही सांगेल की भवरलालजी जैन भाऊंचं महात्मा गांधीवर श्रद्धा होती म्हणून सर्वात सुंदर स्मारक देशातलं हे जैन हिलवर महात्मा गांधींचं पाहावयास मिळतं. त्यांचा सन्मान आपण करतो आहोत. त्याचबरोबर आमचे मित्र आहेत, PN पाटील साहेब आमदार आहेत, परंतु कोल्हापूरचे आमदार आहेत, अनेक वेळा आमदार झालेले आहेत, परंतु त्यांनी चालवलेलं साखर कारखाना, त्यांची चालवत सूतगिरणी त्यांची, त्याचबरोबर त्यांची स्वतःची बँक आणि जिल्हा बँक या सगळ्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाकरता सातत्यानं सहकारातून काम करणारं असं एक अद्वितीय व्यक्तिमत्व आज ते आहे. आणि अशा या तिघांचा सन्मान सुद्धा आज आदरणीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आणि तीर्थरूप भाऊसाहेबांच्या या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांच्या नावाचा पुरस्कार देऊन आपण करतो आहोत. आलेल्या पाहुण्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एक विनंती माझी अशी आहे की वेळेचा थोडा प्रश्न झालेला आहे, म्हणून वक्त्यांनी फार नावं घेऊ नये. कमी नाव न घेता आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत, अध्यक्ष महोदय आहेत, चिनी खालजी आहेत, ही जे 2-3 नावं जे आहेत त्यांची विचकेपणी एवढं या संस्था बघायच्या म्हणजे कसं काय फिरू शकतो एवढ्या सिनियर माणसाजवळ. आणि म्हणून बाळासाहेबांना विनंती केली की बाळासाहेब तुम्ही जर माझ्याबरोबर फिरलात तर माझी अडचण होईल. अर्थात बाळासाहेब पण वाटच बघत असावे, भास्कर असं कधी म्हणतोय ते, कारण त्याला आजच्या कार्यक्रमाची तयारी करायला जायचं असावं कदाचित. बाळासाहेब, कारण मी तुमच्या संस्था फिरलो, मी तुमचा साखर कारखाना बघितला, मी तुमचं जनरेशन कशा पद्धतीनं तयार होतं ते पाहिलं. तुमच्या साखर कारखान्यातील संपूर्ण अद्यावत अशा प्रकारची जर्मन पासून आणलेली मशिनरी मी सगळी बघितली. तुमच्या साखर कारखान्यामध्ये येणारा ऊस, या ऊसाचा सुद्धा किलो आणि किलो ज्या पद्धतीने तुम्ही वजन करता आहात ते मी अनुभवलं. त्या ऊसापासून येणारं वजन म्हणजे त्याचं झालेलं वजन, त्यापासून तयार केलेली साखर आणि त्या साखरेनंतर तिथं निर्माण होणारी मळी आणि त्या मळीपासून पुढचं केलेलं बाय प्रॉडक्ट हे मी बघितलं. आणि हे बघितलं आणि मी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही या ठिकाणी या मोलॅसिस पासून दारू बनवता काय? बाळासाहेब, तुमचे अनिल शिंदे मला वाटतं आणि दुसरे तिथं मला नावं माझ्याकडे राहून दिली, ते तुमचे जे MD होते ते MD असे मला म्हणाले की आम्ही सगळं काय बनवतो मोलॅसिस पासून, म्हणजे ऊसाच्या चिपाडापासून आम्ही त्या ठिकाणी वीज निर्मिती करतो. आम्हाला पर डे 10 मेगावॅट विजेची गरज आहे, पण आम्ही प्रत्यक्षपणे 30 मेगावॅट म्हणजे वीज तयार करतो. 20 मेगावॅट आम्ही गव्हर्नमेंटला विकतो. आम्ही हे सगळं मी त्याला विचारलं की ह्याला फ्युएल काय तुम्ही देता? त्यांनी सांगितलं की आम्ही ऊसाची चिपाडं देतो. म्हणजे फ्युएल म्हणून ऊसाची चिपाडं घ्यायची, उरलेल्या ऊसाच्या चिपाड्यापासून पुन्हा पॉवर जनरेट करायची आणि त्याच्यापासून तयार झालेली जी राख आहे त्या राखेचं सुद्धा उत्तम अशा प्रकारची खत करण्याची प्रक्रिया खत तयार करायचं इथपर्यंत तुम्ही सगळं करता. पण मी प्रश्न विचारला की बहुतेक साखर कारखान्यामधून या मळीपासून दारू बनवली जाते का? तर तुमच्या MDने सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी भाऊसाहेब थोरातांनी सांगितलंय की इथं शेतकऱ्याला लागणार शेती करता म्हणून, शेतकऱ्याच्या घरामध्ये जाण्याकरता म्हणून जे म्हणून काय ऑर्गॅनिक करता येईल ते सगळं करूया, पण आपल्या कारखान्यामध्ये दारू आपण तयार करायची नाही. हा पहिला कारखाना मी आपल्याला बघितला. बांधवांनो, भगिनीनो, माझ्यानंतर बरेच वक्ते बोलणार आहेत, पण मला आजच्या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं मला आपल्या महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, देशाला सांगितलं पाहिजे, यात कोणाला तरी एकाला पुरस्कार दिला जातो आणि मग पुरस्कारकर्त्यांची भलावण करायची म्हणून कोणतरी शब्द प्रयोग करतात की या देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं, ते 2014 साली स्वातंत्र्य मिळालं, अशा पद्धतीचे पुरस्कार घेणारे सांगतात. एका बाजूला देशाच्या
देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वातंत्र्याचा 75 वर्ष म्हणून अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतायत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सरकारकडून कोणाला तरी पुरत एवढं नका, आता तर पण सुरुवात झाली मिस्टेक असेल. आणि म्हणून ते आम्हाला सांगतात की खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले. मी मगाचपासून कालपासून सारखा विचार करतोय की भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे ही 2 माणसं या संगमनेरला लाभली. 2 माणसं या संगमनेरला मिळाली. 2 माणसं ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला एक तर देशाचं वाटोळं लावतात किंवा 2 माणसं एकत्र येतात त्यावेळेस संगमनेर तयार करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार. या संगमनेरमध्ये काय कमी काय? या नगरमध्ये 14 ते 15 तालुके आहेत. या सगळ्या 14 ते 15 तालुक्यामध्ये जे संगमनेरमध्ये आहे ते महाराष्ट्रामध्ये नाही अशा पद्धतीचे संगमनेर या 2 माणसांनी घडवलं. 2 माणसांनी घडवलं. देशाला स्वातंत्र्य 2014 देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं म्हणून सांगितलं जातं. माझा प्रश्न आहे तुम्हा सर्वांना, जर देशाला स्वातंत्र्य 2014 साली मिळालं तर 1942 साली महात्मा गांधींनी उभी केलेली चळवळ चले जाव ही चळवळ, त्या चळवळीमध्ये आपल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी सहभाग घेतला आणि त्यांना 1943 साली जेलमध्ये जावं लागलं. 1943 ते 44 पर्यंत त्यांनी जेलमध्ये काढलं. मग ते कशाकरता गेले होते जेलमध्ये? स्वातंत्र्य जर 2014 साली मिळालं तर ते कशाकरता जेलमध्ये गेले होते? आणि म्हणून खोटा इतिहास सांगितला जातो. आज दुसरी गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे की सगळे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर राज्यकर्त्यांवर टीका करतात की हे आमदार झाले, मंत्री झाले, खासदार झाले, बाळासाहेब मंत्री झाले, आमदार झाले, नेते झाले म्हणून ते हे संस्था सगळ्या उभ्या करू शकले. माझा प्रश्न आहे, मी संपूर्ण भाऊसाहेबांची संपूर्ण कारकीर्द पुन्हा वाचत होतो. आता इथे वाचले. किती वर्ष होते भाऊसाहेब या राज्यामध्ये आमदार म्हणून? भाऊसाहेब फक्त 78 ते 80 2 वर्ष मला वाटतं आमदार होते. भाऊसाहेबांनी नंतर ठरवून टाकलेलं असावं की आमदारकीपेक्षा एक सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्यांचा नेता म्हणून मी आजच्या उद्यान या ठिकाणी उभं करू शकतो. हे जिवंत उदाहरण या ठिकाणी भाऊसाहेबांनी आपल्या या संपूर्ण आयुष्यामध्ये घालून दिलं. बाळासाहेबांनी तुमची दूध संस्था बघितली. बाळासाहेब तुमची पाणी वाटपाची अभिनव अशा प्रकारची कल्पना ही पाणी वाटपाची कल्पना मला वाटतं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय आपको तो शायद मराठी समझती कि नहीं समझती मुझे मालूम नहीं, लेकिन पूरे देश में पानी का वाटप, पानी का यूटिलाइजेशन कैसा करना ये उत्तम टाइप का मॉडल और अगर किसने डेवलप किया हो तो संगमनेर में बाळासाहेब के साथ में कह सकता हूँ, ये दावे के साथ में कह सकता हूँ. बाळासाहेब तुमच्या दूध केंद्रावर पण मी गेलो. दूध केंद्रावर गेलो. मी बघितलं तुमच्या सोसायटीवर. तिथे गेलो. तिथं तुमच्या दुधाची फॅट काढण्याची पद्धत बघितली. तुमच्या दुधाचं सुगंध पदार्थ काढण्याची पद्धत बघितली. त्या दुधाची डिग्री कशी घ्यायची ती मी बघितली. त्याच्यामध्ये किती फॅट असली पाहिजे, किती असायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे दुधाचं वजन सुद्धा घेत असताना 20 किलोचा कॅन ओतायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर वरती टाकायचं. हे बाळासाहेबांच्या त्या दूध संस्थेमध्ये मला बघायला मिळालं नाही. तर ते वजन ऑटोमॅटिक कॉम्प्युटराईज ग्रॅम वाईज वजन या ठिकाणी होताना मी स्वतःहून बघितलं. ग्रॅम वाईज वजन, ते वजन किती होईल, तुझे पैसे किती झाले हे दुसऱ्या मिनिटाला शेतकऱ्याच्या घरी म्हणजे दूध टाकायला कोण आला असा एखादा माणूस त्यांचा तर त्याने सांगण्याची गरज नाही, तर दुसऱ्या मिनिटाला त्याच्या घरी कळण्याची गरज. मला माझ्या प्रियेचा फोन आला
की तुम्हाला बाळासाहेब थोरात शोधतायत. बाळासाहेब थोरात शोधतायत कशासाठी? मी थोड्या वेळाने त्यांना फोन लावला. म्हणजे जितेंद्र तू कुठे आहेस रे 7 तारखेला? म्हटलं ठाण्यातच असेल सर. तू अशा अशा कार्यक्रमाला येशील का? म्हटलं मी येऊन काय करू साहेब? साहेब मला खरं सांगतो मला कळलंच नाही तुम्ही मला काय करू. कारण का सहकार हे फक्त MPSC आणि UPSC परीक्षा देण्यापुरता आमच्यासाठी मर्यादित आहे. आम्ही सहकार कधी बघितलंच नाही. म्हणजे बापाने बघितला प्लॅटफॉर्म आणि आम्ही बघितली चाळ. त्यामुळे कधी ह्या मोठ्या गोष्टींशी आमचा संबंध झाला नाही. जरी अण्णासाहेब शिंदे आमच्या शेजारचे असले तरी त्यांनी भलं संगमनेरचं केलं. हे मला सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे सगळं वाचताना दिसलं ते म्हणजे भाऊसाहेबांनी निळवंडे धरणाची मागणी करून त्याची सुरुवात केली आणि तुम्ही ते पूर्ण केलं. साहेब निळवंडे धरणाचा एक कालवा साहेब ऐकलं तर बरं होईल. साहेब निळवंडे धरणाचा एक कालवा थोडंसं पाणी सिन्नरला पण जाऊ. म्हणजे तुम्हाला माझं सिन्नरचं नातं सांगतो. माझे वडील सिन्नरचे होते, माझे आजोबा सिन्नरचे होते. पण दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळे अतिशय लहान वयात माझे वडील आपल्या वडिलांचा पाठीमागे हमाली करण्यासाठी मुंबईत पोचले आणि आयुष्यभर प्लॅटफॉर्मवर राहिले. बरं याची 22 वर्ष. पण मला अजूनही सिन्नर कधीच सुधारलेलं दिसत नाही. आणि इथे आल्यावर जी काही हिरवळ दिसते ती बघितल्यानंतर थोडेसा खेद आणि असूया असते म्हणा की ह्यांच्यासारखे नेते आले की कसे भाग बदलतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे संगमनेर. आता बाळासाहेबांबद्दल काय बोलायचं? संगमनेरची सगळी साखर त्यांच्या तोंडावरच आहे, जिभेवर. त्या साखर कारखान्याची उत्पादित सगळी साखर त्यांच्या तोंडावर आहे. बाळासाहेब कधी कोणावर रागवले हे मी आजपर्यंत बघितलेलं नाही. म्हणजे आक्रमकपणा थंड डोक्याने कसा असतो हे बाळासाहेबांकडे शिकायचं. एक अत्यंत उत्तम प्रशासक. किती वर्ष महसूल मंत्री होते? कमीत कमी 15 वर्ष महसूल मंत्री होते. एकदा तरी आरोप झाला का तुमच्या? महसूलमध्ये सर्वात जास्त फाईल आणि सर्वात जास्त क्वासी ज्युडिशियल निर्णय घेण्याचा अधिकार असतो. पण एकाही क्वासी ज्युडिशियल निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती मिळाली नाही हे त्यांच्या बुद्धीची कमाल आहे. बाळासाहेब मी सगळं वाचत होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो मोमेंटो दिला त्याच्यावरती तुम्ही तुमच्या वडिलांचा फोटो आणि अण्णासाहेबांचा फोटो लावला. पण त्याच्यापेक्षाही मोठा महात्मा गांधींचा फोटो. साहेब जे मनात असतं ते माणूस मनापासून करून दाखवतो. जो गांधीवाद या क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये भाऊसाहेबांनी अण्णासाहेबांनी रुजवला तो आपण पुढे नेला पाहिजे. या विचारांचे आमचे नेते बाळासाहेब थोरात आहेत. मला याचा प्रचंड अभिमान वाटतो की एकीकडे अख्खा देश महात्मा गांधींना विसरतो की काय असं विचित्र दिसत असताना आपण मात्र आपल्या वडिलांपेक्षा मोठा फोटो महात्मा गांधींचा ठेवत. हा देश हा गांधींचा आणि बुद्धाचा आहे. कोणी कितीही नथुरामाची पूजा करो या देशामध्ये जो जो येईल तो पहिल्यांदा महात्मा गांधींच्याच समोर नतमस्तक होईल. आणि आपले जे जे पंतप्रधान परदेशी जातील त्यांना सुद्धा एकच माल विकण्यासाठी असेल, त्याचं नाव आहे महात्मा गांधी. सहकार चळवळ सुरू झाली. बळवंतराव मेहता, धनंजयराव गाडगीळ यांच्या समितीने पहिल्यांदा सहकारी संस्थांना कसं पुढे न्यायचा याचा विचार मांडला. त्यावेळेस काही एवढी वाहनं
दूरध्वनी हे काही नव्हतं. पण एका छोट्या गावात आलेल्या भाऊसाहेबांनी शेतकऱ्याच्या घराघरात जाऊन या कारखान्याचं भांडवल घेतलं, त्याच्यात टाकलं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कारखाना आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. खरं तर सहकार हा पुढे गेला, हा नगरमधूनच गेला. आता भले 2 मतदारसंघ असतील, पण मी ह्या ठिकाणी विठ्ठलराव विखे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय थांबू शकत नाही. सहकारामधनं काय निर्माण करता येतं हे या दोघांनी दाखवून दिले. तुम्ही आणि साहेब आता कुठे संगमनेर पुरते मर्यादित राहिले आहेत. तुम्ही तर आमच्या तो नाशिक सिन्नरचा रस्ता आहे त्याच्यावरती जर असं गेलं की सगळ्या बिल्डिंगी दिसतात. विचारलं त्यांचं ते थोडंच सांगायचं सगळं कॉलेज बरोबर आहे ना, किती मोठं. आणि त्याच्यातनं म्हणजे माझा सहकाराचा संबंध नसला तरी सहकाराबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. कारण का ह्या सहकाराने महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती बदलली, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बदलली, महाराष्ट्राची शैक्षणिक परिस्थिती. भाऊसाहेबांनी जी पहिली संस्था स्थापन केली ती बहुजन विद्याप्रसार मंडळ म्हणून स्थापन केलं. त्याकाळी धर्मवीर भाऊराव पाटलांनंतर शिक्षणाच्या हे पुढे नेलं पाहिजे, हा वारसा पुढे नेला पाहिजे, अशी माणसं या महाराष्ट्रात निर्माण झाली. त्यांच्यातले एक हे भाऊसाहेब. भाऊसाहेबांनी जी परंपरा पुढे सुरू केली ती आमचे बाळासाहेबांनी हळूहळू पुढे नेत केली. आणि आज बाळासाहेब तुमचं साम्राज्य म्हणजे तुम्ही जरा मी घाबरतो असं काय आवाज दिवस झाला तर. बाळासाहेब तुमचं कौतुक याच्यासाठी आहे की आता तुमचं गळप खूप मोठं झालं. ऊस देखील तुम्ही आजूबाजूच्या भागातनं घेता, पण तुमच्या कारखान्याच्या ऊसाच्या भावाचा वाद हा कधी लोकसत्तेत छापून आलेला नाही. म्हणजे तुम्ही किती मस्त नातं ठेवलंय शेतकऱ्यांचं तुमचं की सगळं आपल्या घरातच आलं पाहिजे असं न विचार करणारे आता सहकार महर्षी कमी राहिले. लोकांना गेलं पाहिजे, हे समाजासाठी केलं पाहिजे. माझ्या वडिलांनी मला सांगून ठेवलंय. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.